नमस्कार मंडळी. तर कशा आहात सर्व. तर आज मी बनवणार आहे बटाट्याचे खुसखुशीत असे वेपर्स, जे की वर्षभर टिकतात आणि कधीही आपला उपवास असेल तर आपण खाऊ शकतो. तर बघू शकता इकडे मी मार्केटमधून बटाटे आणून घेतलेले आहेत. तर जवळपास 10 किलोचे वेपर्स बनवणार आहे. त्यासाठी मी बटाटे आणून घेतलेत. त्याच्यातले चांगले आणि खराब बटाटे निवडून घ्यायचे आहेत. कारण की जर खराब बटाट्याचे आपण वेपर्स बनवले तर त्यावर काळे काळे डाग दिसतात. त्यामुळे मार्केटमधून आणल्या पहिले बटाटे क्लीन करून घ्यायचे आणि त्यानंतर बटाट्यांची जी वरची सालपट आहे ती काढून टाकायची आहे. म्हणजे की आपले वेपर्स अजून चांगले येतील. आपल्याला सालपट नाही घ्यायची आहे. तर बघू शकता इकडे मी आता सर्व बटाट्यांची जे वरची साल आहे ती काढून घेणार आहे. बटाट्याचे वरचे साल काढून झाल्यानंतर किसणीने याला चांगलं असं किसून घ्यायचं. त्यात जाड बारीक आणि अजून डिझाईन्समध्ये पण असतात, पण इकडे मी सिम्पलच बनवणार आहे. त्यामुळे मी प्लेन व्हाईटच इकडे बनवणार आहे. काही भेटत नाही असं केलं की भेटच कमी ना कवय भेटत. हा मग केळं बी काही नियम राहतं ते राहते. तर बघू शकता इथे आता आपले बटाटे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. जोपर्यंत त्यातला तो काळपटपणा निघत नाही किंवा त्यातलं जे काळं पाणी असतं ते पूर्ण निघून जात नाही, तोपर्यंत आपल्याला 3 ते 4 पाण्यामध्ये हे बटाटे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे असतात. म्हणजेच आपले वेपर्स पांढरे शुभ्र येतील. एक चालले बी नाही होते त्या चाललंय 2 टप भरायचे आता बटाटाच ना. सकाळी उठे का पाणी चालू आहे ना बाई, तर त्या बटाट्याचं पण तुझं पाणी भरावे असं तर बघू शकता 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर पण एवढं काळपट पाणी निघतं. आणि फायनली आता आपले वेपर्स जे आहेत स्वच्छ धुवून रेडी झालेले आहेत. आणि आता यांना रात्रभर पाण्यातच भिजवून ठेवायचं आहे, कारण ते काळपट पडायला नको. आता दुसऱ्या दिवशी सकाळी पातेल्यामध्ये पाणी घेऊन परत आपल्याला आपण जे वेपर्स किसले आहेत त्याला आपल्याला परत एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे रात्रीमध्ये त्याला जे काय कचरा वगैरे लागला असेल किंवा त्यातलं जे खराब पाणी असेल ते निघून जाईल. तर आता बटाटे शिजवण्याआधी पण आपण एक स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. आणि आता धुतल्यानंतर बघू शकतात आपले बटाट्याचे चिप्स किती पातळ आणि पारदर्शक आलेले आहेत. जर आपण काळपटपणा किंवा लाल नाही दिसत आहे तर असेच पाहिजे. मग ते तळल्यानंतर चांगले फुलतात आणि पांढरे शुभ्र येतात. त्यासाठी आणि मी रात्रभर पाण्यात काहीच नाही टाकलं. नॉर्मली तुरटी पण टाकू शकतो किंवा मीठ पण टाकू शकतो, पण मी काहीच न टाकता त्याला रात्रभर भिजवत ठेवलं. त्यानंतर बघू शकता चुलीवर मी टोप ठेवून त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्या बटाट्याला जो थोडासा खारसटपणा येईल तो त्या मिठानेच येणार. आता आपलं चुलीवरचं पाणी चांगलं गरम झालेलं आहे आणि हे बटाट्याचे जे चिप्स आहेत त्याला पण आपल्याला आता परत पाण्यातनं हलवून त्या गरम पाण्यात टाकून 10 ते 15 मिनटं शिजून घ्यायचं आहे, जेणेकरून ते शिजतील आणि तळायला आपल्याला सोपं जाईल. तर त्यासाठी जे आपले बटाट्याचे चिप्स आहेत ते मी यामध्ये टाकून शिजून घेणार आहे. इकडे मी 10 किलोचे चिप्स बनवलेत, पण पूर्ण आपल्या पातेल्यात जाणार नाही ॲट अ टाईम आणि ते टाकायला पण जड नको जायला. त्यामुळे मी 3 टप्प्यामध्ये करून जे बटाट्याचे वेपर्स आहेत ते शिजून घेणार आहे. तर बघू शकता इथे आता आपले पूर्ण चिप्स टाकून झाले आहेत आणि याला विस्तव चांगलं लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते लवकर शिजेल आणि जळणार नाही.
आणि मीठ यामध्ये नॉर्मली कमीच टाकायचं, कारण की चिप्स जसे सुकतात तसं ते खारसट होतात. त्यामुळे थोडं कमीच मीठ टाकून यांना शिजवून घ्यायचं असतं. आणि टाकून झाल्यानंतर त्याला पूर्ण आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे मीठ सर्वीकडे लागेल. राहू दे, काही नडी ना मग आता सुकाई ऊन पडित आता ते टाकीना जर वाई राहतं खारा आणणार आहे ना तर खायलेतच, पण खारं घेऊन तर खाता नाही येतच बाई. मीठ मसाला हा थोडंसं आधीतलं कर ना 5-10 मिनिटांकरता बाहेर. हे चांगलं झालं पण मोकळं झालं. तर बघू शकता इथे आता बटाटे आपले चांगल्यापैकी शिजलेत, त्याला फेस आला म्हणजे ते शिजलेच आहेत. आणि आता याला आपल्याला जास्त वेळ ठेवायचे नाही आहे, जास्त वेळ शिजवले तर त्याचे तुकडे पडतात. तर त्यामुळे आता याला चाळणीत काढून घ्यायचं आहे पटापट, आणि एका खाटेवर कपडा टाकून त्यामध्ये सुकवायला टाकून द्यायचं. तर बघू शकता इथे आता चिप्स काढून आपल्याला कपड्यावर टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यातलं जे पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल. आणि तसं पाणी निघाल्यानंतर थोडे सुके होतात. त्यानंतर यांना एका साडीवर एक एक आपल्याला पसरून घ्यायचं आहे, म्हणजे ते चांगलं सुकेल. तर बघू शकता आता इथे एक एक करून आपण सर्व चिप्स जे आहेत ते पसरून दिलेले आहेत. आणि हे एका दिवसातच सुकतील, कारण की आता ऊन चांगलंच कडक पडतं आहे. तर बघू शकता इथे आता संध्याकाळपर्यंत चिप्स सुकले पण आहेत. आणि याला फ्राय केल्यानंतर याचा कलर किती पांढरा शुभ्र आला आहे, आणि चवीला पण कुरकुरीत लागतात. आणि यामध्ये तुम्ही असंच चटणी किंवा चाट मसाला टाकून पण खाऊ शकतात. आणि हे असे बटाट्याचे वेफर्स केल्यानंतर ते वर्षभर टिकतात आणि पुरतातही. कधीही तुम्हाला उपासाला काही खायला नसेल तर तुम्ही कधी पण झटपट हे वेफर्स फ्राय करून खाऊ शकतात. तर मग बटाट्याच्या वेफर्सची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.